हॅलो गाईज, मी आहे शिवानी. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण वडापाव तर नेहमीच खात असो, पण तुम्ही कधी असा क्रिस्पी आणि चीझी वडापाव ट्राय केला आहे का? आणि हा वडापाव खायला इतका टेस्टी लागत होता ना, आणि इतका क्रिस्पी झाला होता ना. आणि तुम्ही बघू शकता तो किती दिसायला पण छान दिसतोय, खायला पण खूप टेस्टी झाला होता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि चवीनुसार मिरची टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. आता एका पॅन किंवा कढईमध्ये तेल घ्या, त्यामध्ये कढीपत्ता टाका, वाटलेली हिरवी मिरची टाका आणि 2 मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायची. मिरची परतून झाली म्हणजेच ती पूर्ण घरात अशी ठसकली की त्यामध्ये हिंग, हळद टाका आणि पुन्हा मिक्स करून घ्या. आता मी इथं आधीच आहे ना अर्धा किलो बटाटे शिजून सोलून आणि त्याला स्मॅश करून ठेवले होते. मिरचीचा मसाला व्यवस्थित परतला की त्यामध्ये बटाटे टाका आणि त्याला 5 ते 10 मिनटं मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं बटाटा परतला की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. भाजीत मीठ टाकलं की पुन्हा 5-10 मिनटं ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी इथं साईडला ना पुदिना थोडासा आणि कोथिंबीर चिरून ठेवली होती. वडापावच्या भाजीत आहे ना एकदम नक्कीच पुदिना टाकून बघा, भाजी खूप टेस्टी लागते. कोथिंबीर आणि पुदिना टाकलं की पुन्हा मिक्स करायचं आणि ही भाजी थंड करायला आपल्याला ठेवायची. तोपर्यंत आपण आहे ना चटणी बनवून घेऊया. हिरव्या चटणीसाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकलं आहे, 2 हिरवी मिरची टाकायची, पुदिना टाकायचा आहे भरपूर असा, कोथिंबीर टाका, चवीनुसार मीठ टाका, थोडीशी साखर टाकायची आहे, 2 लसणाचे पाकळ्या टाकायच्या आहेत, लिंबाचा रस टाका भरपूर असा, म्हणजेच ती मस्त अशी चटणी लागायला पाहिजे. थोडंसं पाणी टाका आणि ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची, म्हणजेच आपली चटणी अशी झटपट तयार होते. आता तुम्ही हे क्रिस्पी वडापाव आहे ना, हे फक्त पावासोबत नाही तर ब्रेडसोबत पण बनवू शकता. जसं मी बनवते ना, जर तुमच्याकडे ब्रेड अवेलेबल असेल ना तर तुम्ही सेम असं प्रोसेस आहे ना ब्रेडसोबत पण करू शकता. पाव ठेवा, त्याला भरपूर अशी चटणी लावा. खूप जणांना पुदिन्याची चटणी आवडत नाही. जर तुम्हाला ही चटणी आवडत नसेल तर तुम्ही ही चटणी स्किप करून ह्याच्या जागी सॉससुद्धा लावू शकता. आणि मुलांना तर सॉस खूप जास्त आवडतं, तर तुम्ही सॉसचा वापर केला तरी चालेल. चटणी व्यवस्थित पावाला लावली की आपण बटाट्याची भाजी बनवली होती ती त्याच्यावर ठेवा. स्लाइस चीजचा वापर करायचा आहे. तर बटाट्याची भाजी व्यवस्थित ठेवली की त्यावरती स्लाइस चीज ठेवा. चिली फ्लेक्स टाका आणि पाव व्यवस्थित बंद करा. पाव व्यवस्थित बंद करून साईडला ठेवूया आणि आपण इथं बेसन पीठ काढून घेऊया. एका भांड्यामध्ये भरपूर असं बेसन पीठ घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपण साधा वडापाव बनवतो ना त्याला खूप कमी बेसन पीठ लागतं, पण जेव्हा आपण क्रिस्पी वडापाव बनवणार त्याला थोडं जास्त बेसन पीठ लागतं. त्या बेसन पिठामध्ये चवीनुसार मीठ टाका, थोडंसं एकदम सोडा टाकायचा आहे, किंचित जास्त टाकू नका. व्यवस्थित पाणी टाकून हे मिक्स करा. त्या बेसन पिठाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे. आता हे बेसन पीठ साईडला ठेवून दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ब्रेड क्रम घेऊया. आता ब्रेड क्रम काय असतं हा खूप जणांना प्रश्न पडलेला असतो. तर ब्रेड क्रम म्हणजे ब्रेड जे आपण स्लाइस ब्रेड असतात ना त्याला बारीक करून हे मायक्रोवेवमध्ये गरम करतात किंवा उन्हामध्ये पण ह्याला सुकवतात, मग ते ब्रेड क्रम तयार होतो. पण हा ब्रेड क्रम मी विकतचाच घेतला आहे. तुम्ही कोणत्याही किराणा मालच्या शॉपमध्ये या, मग तुम्हाला ऑनलाईन पण हे भेटू शकतं ब्रेड क्रम चांगल्या कंपनीचा घ्या. पावामध्ये भाजी आणि जे आपण स्लाइस चीज ठेवलं आहे ना ते बाहेर यायला नाही पाहिजे, त्यामुळे पाव व्यवस्थित बंद करा. बेसन पीठ इतकं घट्ट ठेवा की ते पावाला व्यवस्थित चारी बाजूनी कोट व्हायला पाहिजे. व्यवस्थित सगळी बाजूनी बेसन पीठ लावलं की हे लगेच आहे ना ब्रेड क्रममध्ये टाकायचं आणि ब्रेड क्रम पण चारी बाजूनी त्याला लावून घ्यायचं. ह्या स्टेजला ना अजिबात घाई गडबड करायची नाही. आपल्याला व्यवस्थित ना ह्या पावाला ब्रेड क्रम चारी बाजूनी लावून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं मीडियम गॅसवर. मी एकाच वेळेस सगळ्या पावांना ना असं मस्तपैकी ब्रेड क्रम लावून घेतलं होतंच, म्हणजे हे तयार करून ठेवले होतं. आणि जसं तेल तापलं की सगळं एकत्र तळून घेतलं. ते मीडियम गॅसवर दोन्ही साईडनी व्यवस्थित हा क्रिस्पी वडापाव तळून घ्यायचा. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हा क्रिस्पी वडापाव एकदा घरी नक्कीच ट्राय करा. तुमच्या मुलांना तर खूप जास्त आवडेल. मला तर हा खूप जास्त आवडला होता. आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला दाखवते की हा क्रिस्पी वडापाव किती क्रिस्पी झाला होता.